हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यात 54.33% मतदान, दिंडोरीत सर्वाधिक 62.66% मतदान, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.8% मतदान। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करताय का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्ही आयोगाकडे केली होती। पराभव दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे रडगाणं, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। बागाठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले। गैरसोयीमुळे मतदारांवर तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ। हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल, पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। मध्य मुंबईच्या कमलानगरमधील बूथवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावलं। प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। प्रसाद लाड यांचे आरोप खोटे, सत्ताधाऱ्यांच्या दबावातून पोलिसांची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई, अंबादास दानवेंचा आरोप। शांतिगिरी महाराजांच्या 11 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र चिन्हाच्या स्लिप देत प्रचार केल्यानं कारवाई। आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार, बोर्डच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।